काही करा तुम्ही राहा बसा तुम्ही पण फोन करा असं ना कोण कार्यक्रम उपक्रम नका माझ्याकडे लक्ष ठेवा बाबासाहेब आंबेडकर मला ध्यान लागले महत्वाची गोष्ट होतं आता बघितलं एक द्याधा एक नाबर एक द्याधा एक नाबर एक दबदा हात नाबर एक द्याधा एक नाबर एक दबदा हात नाबर एक द्याधा एक नाबर एक दबदा हात नाबर राय गडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राय गडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राय गडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 सत्याग्रह का केला याचं कारण सांगतो बघा ध्यान देऊ नये का आजपर्यंत सगळे गाव डायरेक्ट बघितली असती चपला बुट घालून गाणं गाणारे बरोबर स्टेज वरती याला महामानवही कळत वर्दीत चढले की बुट चपला असतात पायात बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 सत्याग्रह का केला याचं कारण सांगतो बघा ध्यान देऊ नये का डॉक्टर समीक्षक ऋषिकेश कांबळे सर चांगल्या पद्धतीने सांगतात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या कार्यक्रमात 4 मीटिंगा घेतल्या 5वी मीटिंग बाबासाहेब आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे महाडला ठेवली ध्यान देऊ नका हे आयुष्यात कोणी सांगणार नाही जे म्हणतात शिवाजी महाराज आमचे आहेत त्यांना माझं सांगणं आहे जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना 2 जातीमध्ये गुरपटून ठेवू नका बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे बहुजनांचे उद्धार करते बाबासाहेब आंबेडकर या भारताला घडलेले शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 सत्याग्रह का केला याचं कारण सांगतो बघा ध्यान देऊ नये का बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या कार्यक्रमात 4 मीटिंगा घेतल्या 5वी मीटिंग बाबासाहेब आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे महाडला ठेवली बाबासाहेब आंबेडकरांसोबत सर्व जाती धर्माची माणसं होती बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे सुभाषराव टिपणीस बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे जोशी साहेब आणि आपली काही मंडळी ध्यान देण्याकडे महत्त्वाचं सांगतोय 5व्या मीटिंगला सुरुवात झाली नेता कसा असला पाहिजे पहिले कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे मग आपलं मत मांडलं पाहिजे असा एकमेव नेता ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 5व्या मीटिंगला सुरुवात झाली बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना प्रश्न केला कुठल्या कायदा सत्याग्रह करायचा आहे काही जण म्हणाले बाबासाहेबाला गणपती पुळेला करू बाबासाहेब तिथं धरण शुद्ध पाण्याचं आहे काही जण बाबासाहेबाला म्हणाले बाबासाहेब पश्चिम महाराष्ट्राचा समुद्र शुद्ध पाण्याचा तिथे करू काही जण जोशी साहेबांची खिल्ली उडत बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब जोशी साहेबांच्या सावरकर साहेबांच्या गावाला करू ना बाबासाहेब म्हणाले नाही जोशी साहेब आपले समर्थक आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे सुभाषराव टिपणीस यांना बाबासाहेब प्रश्न करतायत नाना कुठल्या तऱ्हेचा सत्याग्रह करायचा आहे काय म्हणतात बाबासाहेब त्यांचे कट्टर समर्थक असणारे सुभाषराव टिपणीस यांना म्हणतायत नाना कुठल्या तऱ्हेचा सत्याग्रह करायचा आहे नाना हसले आणि बाबासाहेबांना म्हणाले नानांना माहिती होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टी ठरवल्यात बाबासाहेब नवीन विचारतायत बाबासाहेब त्या सुभाषराव टिपणीस यांना म्हणाले की नाना कुठल्या तऱ्हेचा सत्याग्रह करायचा आहे नाना हसले आणि बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब तुम्ही ठरवलं तुम्ही सांगून टाका ना बाबासाहेब म्हणाले नाही तुमचं म्हणणं ऐकू द्या मग मी माझं मत मांडतो सुभाषराव टिपणीस म्हणाले नाही बाबासाहेब तुम्ही ठरवाल ती पूर्व दिशा असेल हे बोलल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस नानांना प्रश्न केला नाना हसले बाबासाहेबांना म्हणाले की नाना बाबासाहेब तुम्ही ठरवलं तुम्ही सांगून टाका ना बाबासाहेब आंबेडकरांनी असा प्रश्न केला मी पुन्हा उच्चारतोय जे म्हणतात शिवाजी महाराज आमचे त्यांना माझं सांगणं आहे जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमचे त्यांनाही माझं सांगणं आहे बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना 2 जातीमध्ये गुरपटून ठेवू नका बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे बहुजनांचे उद्धार करते बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या घटनेचे शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी असा प्रश्न केला महाडच्या 14 तळ्याचं रायगडच्या किल्ल्याचं अंतर किती आहे
काय म्हणतात बाबासाहेब, महाडच्या चौदार तळ्याचं आणि रायगडच्या किल्ल्याचं अंतर किती आहे? काही जण म्हणाले 15-16 किलोमीटर, काही जण म्हणाले 20-25 किलोमीटर. सुरबाना टिप्पणी बाबासाहेबांना, बाबासाहेब महाडच्या 14 तळ्यापासून लांबून जर फेरफटका घेतला तर रायगडचा किल्ला हा 29-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. काय म्हणतात सुरबाना टिप्पणी बाबासाहेब, महाडच्या 14 तळ्यापासून लांबून जर फेरफटका घेतला तर रायगडचा किल्ला हा 29-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आज शॉर्टकट रस्ते निघाले असतील, 5 किलोमीटर लांब नसला तर रायगडचा किल्ला. आता समृद्धी मार्ग एवढा मोठा बोलला हे काहीच नाही ना, है की महाडपासून. पण ते म्हणतात की 29-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सुरबाना टिप्पणीशी एवढं बोलून थांबले नाही. माता भगिनींनो, आपण खेडेगावामधले आहात, आपल्याला पाळू हा शब्द कळत असेल. एखादं पाण्याचं धरण जर बनवायचं असेल तर गावाचे गाव उठवले जातात, बरोबर आहे. आणि तिथे एक माझ्या ढिगार लावले होतो मोठा, ते पाणी अडवण्यासाठी सगळ्या नद्या एकत्र केले जातात. नद्या जोड प्रकल्प जसं बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या वरच्या जेवढ्या उन्हाळ्यामध्ये ज्या नद्यांना पूर येतो ते संपूर्ण महाराष्ट्राच्या नद्यांना मिळवा, भारताच्या नद्यांना मिळवा. म्हणजे 200 वर्ष काय की 500 वर्षे पाणी टंचाई होणार नाही. त्यावेळेस या विद्वान पंडित लोकांनी ऐकले नाही, बाबासाहेबांनी चिड्यामध्ये गिनती काढली आणि आज तोच नदी जोड प्रकल्प अख्ख्या महाराष्ट्रात भारतात सुरू आहे. ती बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. हा नदी जोड प्रकल्प तुम्हाला जर तुम्ही म्हणलं की या नेत्यांनी केला, काँग्रेसवाल्यांनी केला, बीजेपी वाल्यांनी केला, राष्ट्रवादी वाल्यांनी केला, तर चपळात झोडायचं पहिले केला. बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना त्या काळातली होती. ही सत्यता आहे. म्हणून सांगणे माता भगिनी, ध्यान देऊ नये का आपण खेडेगावातले आहात, तुम्हाला पाळू हा शब्द कळत असेल. मातीला ढिगाळ लावला जातो आणि पाणी साचवलं जातं. त्या मातीच्या ढिगाला खेडेगावात पाळू हा शब्द म्हटले जातो. जसं आमच्या औरंगाबादला पैठण धरण ते मातीमध्ये बनलेलं आहे, ज्याच्यामध्ये शीस ओतलेलं आहे. सुरबाना टिप्पणी बाबासाहेबांना, बाबासाहेब महाडच्या 14 तळ्याच्या पाळूवर जर उभा राहिलं तर रायगडच्या किल्ल्याचं टोक दिसतं. तिथे बाबासाहेब करते बस. इथल्या प्रस्थापित लोकांनी माझ्या महाराष्ट्राच्या रायाचा डाव्या पायाच्या राज्याभिषेक करून अपमानित केलं. त्याच्या छत्रात लाथ मारण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्या सत्याग्रह केला आहे. हे कुणीच सांगणार नाही आयुष्यात. दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांचा राजा महाडी घोषित केला. दलितांचा राजा महाडी घोषित केला. निनादले दोघांचा नावे हो, निनादले दोघांचा नावे कोकणातले लोक, निनादले दोघांचा नावे कोकणातले लोक. एक जाधा एक गडावर, एक जाधा एक गडावर, एक 14 हात नव्यावर. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं समान केलं नातं सांगतो बघा. ध्यान दिलंय का आपण? जाती जातीमध्ये महापुरुष वाटून घेतलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं समान केलं नातं सांगतो बघा. काय ध्यान दिलंय का? बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव होतं मालोजी. काय होतं? बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव होतं मालोजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव सुद्धा होतं मालोजी. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव भीमाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाई. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील भारतीयातले पहिले सैन्याचे सुभेदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजवटीच्या काळातले पहिले सुभेदार, नंतरचे राजे. म्हणून सांगणे बघा. ध्यान देऊ. चलो
सुभेदाराचा राजाचा एक पुत्र तुझ्या एक पुत्र सुभेदाराचा राजाचा एक पुत्र तुझ्या एक पुत्र सुभेदाराचा राजाचा एक पुत्र तुझ्या एक पुत्र सुभेदाराचा मयूर सरळ झाला राजाचा एक पुत्र तुझ्या एक पुत्र सुभेदाराचा हर दोघांचा तरी एकच बाणा होता उद्धाराचा दोघांचा तरी एकच बाणा होता उद्धाराचा दोघांचा तरी एकच बाणा होता उद्धाराचा इथे सिंपली तिथे सिंपली हो इथे सिंपली तिथे सिंपली अमृताची घागर इथे सिंपली तिथे सिंपली अमृताची घागर एक द्या राय गणावर एक द्या राय गणावर एक 14 ताऱ्यावर एक त्या राजगडावर एक चौदा गडावर एक त्या राजगडावर एक चौदा गडावर ऐका शिवरायाने 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 वैद्यचा जो न्याय निवाडा केला शिवरायाने रयतेचा जो न्यायनिवाडा केला शिवरायाने रयतेचा जो न्यायनिवाडा केला शिवरायाने वैद्यचा जो न्याय निवाडा केला हर तोच निवाडा शिवरायाचा घटने माझी आला तोच निवाडा भीमरायाचा घटने मागे आला तोच निवाडा भीमरायाचा घटने मागे आला दोन नर्मदी असे शोभले दोन्ही वीर बहादर दोन नर्मदी असे शोभले दोन्ही वीर बहादर एक द्या राय गडावर एक द्या राय गडावर एक 14 ताऱ्यावर त्या राजगडावर एक चौदा गडावर एक त्या राजगडावर एक चौदा गडावर आई भीमाईच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्याचं काम सुभेदार रामजी बाबा आणि आत्या मीराईनं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊनं केलं म्हणून प्रतापसिंग बोधरे काका माझे माणूस बोधरे लिहित आहेत. एक जिजामातेने आणि एक वीरात्याने 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 क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भाताने क्रांती निघाले दोन फुंकले हृदयाच्या भात्याने क्रांती निघाले दोन फुंकले हृदयाच्या भात्याने एक जिजामातेने आणि एक वीरात्याने एक जिजामातेने आणि एक वीरात्याने हर क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या भाताने क्रांती निघाले दोन फुंकले हृदयाच्या भात्याने क्रांती निघाले दोन फुंकले हृदयाच्या भात्याने परंपरेला प्रतापसिंगा तो जमाती ठोकर परंपरेला प्रतापसिंगा तो जमाती ठोकर एक द्या राय गडावर एक द्या राय गडावर एक 14 ताऱ्यावर एक त्या राजगडावर एक चौदा गडावर एक त्या राजगडावर एक चौदा गडावर दोन दिनाचे इथे गाजले हो दोन दिनाचे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोन दिनाचे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर गाणं आवडलं का टाळ्यात वाजवा एक द्या राय गडावर एक द्या राय गडावर एक द्या राय गडावर एक 14 ताऱ्यावर एक त्या राजगडावर एक चौदा गडावर 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 एक द्या राय गडावर एक 14 छत्रपती शिवरायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्यांचं जे नातं आहे ते नातं सांगणारं सुंदर असं गीत. समांतरता काय आहे, दोघांमध्ये समानता काय आहे हे सुंदर अशा प्रतापसिंहदादा बोदरे यांच्या लेखणीने साकारलेल्या सुंदर अशा गीताने आपण सर्वांकरता कवी गायक देवशाहीर मेघानंद जाधव यांच्या आवडीच्या आवाजात आपण ऐकलेला आहे. आणि आयोजक संयोजकांना विनंती आहे, पूजनीय भक्तजींना विनंती आहे की काळा चहा आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला तर खूप बरं होईल. कारण की आम्ही आमचा जो संच आहे दत्ताभाई मोगल सरपंच नागठाण यांच्याकडनं या ठिकाणी 300 रुपयाची भेटायला आहे. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या होऊन जाऊ द्या. तर विनंती असेल की चहाची व्यवस्था आपण करून द्या. आमचा जो संच आहे तो काही थंडी चहा घेत नाही, म्हणून विनंती असेल, आम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारे मंडळी आहोत, म्हणून विनंती असेल आपण की चहाची व्यवस्था कृपया करून द्यावी. सदाशिव गवळी यांच्याकडनं 200 रुपयाची भेट आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि नटणारा सजणारा हा क्षण, या क्षणाचे संगतीसोबती होण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी अर्थातच 14वी बौद्ध धर्म परिषद अमरवन महाविहार देवगाव फाटा या ठिकाणी आपण सर्वजण आवर्जून या ठिकाणी दिवसभराकरता आजचं हे धम्म अमृत पिण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. आणि संध्याकाळी हा संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम आणि हा प्रबोधनाचा कार्यक्रम कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव यांच्या सुंदर अशा पहाडी आवाजात आणि हा संच जो की आपल्या सर्वांच्या सेवेत सुसज्ज आहे, अर्थातच परिवर्तनाचा वादळ वारा आपण सर्वजण या ठिकाणी ऐकत आहात. प्रबोधनाची बुद्ध आणि भीमगीत आपण सर्वजण या ठिकाणी ऐकत आहात. तर छान असं हे छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील त्यांना एका सुंदर अशा गीतामध्ये माळलेलं सुंदर असं हे गीत प्रतापसिंहदादा बोदरे यांच्या लेखणीतून साकारलेलं गीत आपण या ठिकाणी ऐकलं आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं कि तलवार की वार से कट कट के गिरते हैं दुश्मन, तलवार की वार से कट कट के गिरते हैं दुश्मन, तो कलम की धार से गुट गुट के मरते हैं दुश्मन. शिवा ने शमशेर उठा के जालिमों को खत्म किया, शमशेर म्हणजे तलवार, शिवा ने शमशेर उठा के जालिमों को खत्म किया, तो भिवा ने कलम उठा के जुल्मों को खत्म किया, जुल्मों को खत्म किया. हे सांगणारं सुंदर असं गीत आपण शाहिरांच्या पहाडी अशा आवाजात ऐकलेलं आहे. आणि वळूयात याच क्षणाच्या सुंदर अशा गीताकडे एक सुंदर अशी रमाई आपण या ठिकाणी सिद्धार्थ कासारे यांच्याकडनं या ठिकाणी ऐकूया. जी रमाई नक्कीच विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. कि दिया दिया सब कहे पर बाकी कहे न कोई, दिया दिया सब कहे पर बाकी कहे न कोई, बाती बिचारी रात भर जली और नाम दिया का होय, नाम दिया का होय. हेच सांगणारे यानंतरचं सुंदर असं गीत आमचे छोटे बंधू सिद्धार्थी कासारे यांच्या गोडा शामदुरेच्या स्वरात ऐकूया. कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा. नवकोटी लेकरांची माय पाहिली, नवकोटी लेकरांची माय पाहिली, रमाई दुधावरची साय पाहिली, साहेब
उपाशी संसाराचा भार श्रीधर दिवशी संसाराचा भार श्रीधर दिवशी संसाराचा भार श्रीधर दिवशी वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली वाघाच्या जोडीला गाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली कष्टन बाई तिनं नटविला संसार कष्टन बाई तिनं नटविला संसार विकुनिया गौऱ्या लावी हात भार विकुनिया गौऱ्या लावी हात भार विकुनिया गौऱ्या लावी हात भार जाठाई संसाराची हाय पाहिली जाठाई संसाराची हाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली ज्ञानाची भरती ज्ञानसागराला ज्ञानाची भरती शिकविले साहेबाला केली इच्छापूर्ती शिकविले साहेबाला केली इच्छापूर्ती शिकविले साहेबाला केली इच्छापूर्ती मुखावर तिच्या हाय पाहिली कधी ना मुखावर तिच्या हाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली आभाळाचा पदर आभाळाची छाया आभाळाचा पदर आभाळाची छाया आहे जगात अशी रमाईची माया आहे जगात अशी रमाईची माया आहे जगात अशी रमाईची माया आभाळाचा पदर आभाळाची छाया आभाळाचा पदर आभाळाची छाया आहे जगात अशी रमाईची माया आहे जगात अशी रमाईची माया आहे जगात अशी रमाईची माया अशी न कुणाची कधी माय पाहिली अशी न कुणाची कधी माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नवकोटी लेकरांची माय पाहिली नवकोटी लेकरांची माय पाहिली रमाई दुधावरची साय 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 पाहिली सुंदर असं रमाईचं गीत आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या सर्वांच्या. आणि अशोकजी थोरात म्हणतात की गांधी की कस्तुरबा नेहरू की कमलाबाई गांधी की कस्तुरबा नेहरू की कमलाबाई आणि लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई माझ्या भीमाची रमाई हेच सांगणारं सुंदर असं गीत आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे. योगीजी जाधव साहेब यांच्याकडनं या ठिकाणी 100 रुपयाची भेट आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि
यानंतरच्या एका छानशा गीताकडे वळत असताना मला जसं शाहीर म्हणतात की बाबा मला बोलकी भीमसैनिक बोलक्या भीमकन्या नेहमीच प्रिय असतात, त्यांनी नेहमी बोलतं असलं पाहिजे. म्हणून मलाही वाटतं की आपण सर्वांनी बोलतं असलं पाहिजे. कलावंत जो आहे स्टेजवर बसलेला त्यांचा आणि आपल्या सर्वांचं आय टू आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. म्हणून भैया थोडंसं खाली बसतो का, विनंती. तर साधे साधे प्रश्न आहेत, कोण बनेगा करोडपती सारखे प्रश्न आहेत, साधे प्रश्न आहेत. या गाण्याच्या अगोदर विचारतो की वडिलाच्या वडिलांना आपण काय म्हणतो? वडिलाच्या वडिलांना काय म्हणतो? आत्या म्हणतो वडिलांच्या वडिलांना आजा. बरं बरं बरं, आजोबा. बरोबर आहे. वडिलाच्या बहिणीला आत्या. बरोबर आहे. आणि आईच्या बहिणीला मावशी. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि काका जर असतील तर काकाच्या बायकोला काकू म्हणतो, कोणी आजकाल आंटी म्हणतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ स्वतः करता, कारण की सुंदर उत्तर तुम्ही सर्वांनी दिलेली आहेत. निलेश वामन मानकर राहणार बिरेला यांच्याकडनं या ठिकाणी 50 रुपयाचे भेटायला जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाते. हे याच्याकरता विचारलं की प्रत्येक नातं वेगवेगळं आहे. वडिलाचे वडील असतील, वडिलाची बहीण असेल, आईची बहीण असेल, आईचा भाऊ असेल, हे प्रत्येक नातं वेगवेगळं आहे. पण एक नातं असं आहे बाबासाहेबांबद्दलचं, ज्याला तुम्ही आम्ही सर्वजण कुणीही असू द्या एका आणि एकाच आवाजाने हाक मारतो. ते नातं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न गातोय मी स्वतः राहून. या मंचावर अर्थातच कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वाटा. महाभवन बाप महाबाप म्हणे बाप, मी भी म्हणते बाप तर महापोरग्या म्हणते बाप. अरे महापोरग्या म्हणते बाप तर माई भी म्हणते बाप, माय भी म्हणते बाप तर माही पोरगी म्हणते बाप. असं शोधून पहाया जगात, असं हाय काय कोणाचं कोणाची, असं हाय काय कोणाचं कोणाची. माया भीमा सारखं असं हाय काय कोणाचं कोणाची, माया भीमा सारखं, असं हाय काय कोणाचं कोणाची, माया भीमा सारखं. काका म्हणते बाप माही काकू म्हणते बाप, मामा म्हणते बाप माही मामी म्हणते बाप. असं शोधून पाया असं हाय काय कोणाचं कोणाची, असं हाय काय कोणाचं कोणाची. माया भीमा सारखं असं हाय काय कोणाचं कोणाची, माया भीमा सारखं, असं हाय काय कोणाचं कोणाची. माया भीमा सारखं. काय सांगू दैना कोणी मदतीला येईना, काय सांगू द्यायला कोणी मदतीला येईना, काय सांगू दैना कोणी मदतीला येईना. अरे आम्ही माणूस असून कोणी माणूस बनिना, माणूस असून कोणी माणूस बनिना, माणूस असून कोणी माणूस बनिना. तो धन्य माले आला आमचा माय बाप झाला, तो धन्य माले आला आमचा माय बाप झाला. अरे यो मरे समाज त्यानं जागृत केला, वडील समाज त्यानं जागृत केला, वडील समाज त्यानं जागृत केला. असं झालं कधी नाही, असं होणारच नाही, पुस्तकात नाही, ग्रंथ इतिहासात नाही, जगाच्या गिरी सभुकात. आहे का असं नातं जगामध्ये की ज्याला माझा बाप ही बाप म्हणतो, माझी आई बाप म्हणते, माझा भाऊही बाप म्हणतो, आणि माझा जन्माला येणारा मुलगाही बाप म्हणतो. म्हणून नक्कीच म्हणावं असं वाटतं की रगडलेल्या कुत्र्या समान जिंदगी आमची होती.
रगडलेल्या कुत्र्या समान जिंदगी आमची होती, उष्ट्या खरकाट्यावर जगणारी जमात आमची होती. सोन्यानं मडवलंच बा भीमा तू आम्हाला, सोन्यानं मडवलंच बा भीमा तू आम्हाला, नाहीतर सोनं नाणं घालायची तुमची माझी काय अवकात होती, तुमची माझी काय अवकात तुमचे शेणाचे हात लावले पिराले, शेणाचे हात लावले पिराले, शेणाचे हात लावले पिराले. काही झाले म्हणाले, काही बैमान झाले, रस्त्यात अजून जय भीम कराले, कचरत प्रवासा नसाले. असं हाय काय कोणाचं कोणाचे, असं हाय काय कोणाचं कोणाचे, रमाया भीमासारखे. तुम्ही सर्वजण ज्या बाबासाहेबांनी तुम्हा सर्वांना बुद्धांचा सद्धर्म दिला म्हणून या धम्म परिषदेकरता आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. आज मार्ग विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला तुम्हा सर्वांना दिला आणि म्हणून नक्कीच मला असं वाटतं की भीमराव जैसा दुनिया में दूसरा इंसान न होगा, भीमराव जैसा दुनिया में दूसरा इंसान न होगा, कोई माँ का लाल ऐसा गुणवान न होगा, दुर्बल में ऐसा कोई बलवान न होगा, और तथागत बुद्ध के बाद बाबा साहब जैसा महामानव न होगा, बाबा साहब जैसा इतिहास सांगे मोह्या गुरुचा त्या सुंदर सारवानी मने जगसे आपल्या सर्वांना तालासोबत टाळ्या होतात आपल्या सर्वांच्या. असं हाय काय कोणाचं कोणाचे, असं हाय काय कोणाचं कोणाचे, माया भीमासा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धाचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भिक्खू संघाचा. वा, इथं जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या होऊन जाऊ द्या. कारण की नक्कीच आज आपण सर्वजण 14वी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आनंदात साजरी करत आहोत आणि म्हणून या सुंदर अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन आणि नियोजन अर्थातच कवी गायक भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा बोलूया. यानंतर पुन्हा एकदा कवी गायक भीमशाहीर एक नवीन गाणं ऐकवतो, ऐकायचं का? आपण गाणे कोणते कोणते ऐकले मला सांगा. सईचं, बाबासाहेबांच्या सईचं गाणं कुणी कुणी ऐकलं? बाबासाहेब सईचं गाणं कुणी कुणी ऐकलं? हात वरती करून सांगा. वा, कोणचं ऐकलं? कुठलं ऐकलं? लवकर सांगा पटकन. कुठलं ऐकलं? तुम्ही खालदा भाकरीवर? ओके, धन्यवाद. एक ऐकलं. दुसरं झालं सोनं या जीवनाचं. हे दोन्ही गाणे भावनिक लक्षात ठेवा. आता तिसरी सई काय करते बाबासाहेबांची ध्यान देऊ नका, खूप महत्वाची आहे. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. जगातले विद्वान बाबासाहेब आंबेडकर. दादा लाईव्ह करू नका, विनंती आहे. काही गाणं तुम्हाला रेकॉर्डिंग नाही. गाणं आवडलं तर आशीर्वाद पण टाळ्या द्या. बाबासाहेब आंबेडकर पुणे कुणा कुणाची जिंदगी सुधारलेली हात वरती करून सांगा. ज्यांची जिंदगी माझी जिंदगी सुधारली. वा, तुम्ही सगळी जोरदार टाळ्या असल्या पाहिजे. चला, गाणं काय? तुम्ही दोन सह्या ऐकल्यात. तुम्ही खाल्लेल्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे, बरोबर आहे. दुसरी सही झालं सोनं या जीवनाचं. केली भीमानं एकच सही आहे. दोन सह्या भावनिकतेच्या आहेत. या तिसऱ्या सहीनं काय केलं माता भलू ध्यान देऊ नका, लय महत्वाचे आहे. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. अरे तुझ्या एका सही नवे जिंदगी सुधारली. तुझ्या एका सही नवे जिंदगी सुधारली. तुझ्या एका सही नवे जिंदगी सुधारली. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. तुझ्या एका सही नवे सही नवे जिंदगी सुधारली. बाबासाहेबांनी कुठल्या कुठल्या सह्या केल्या महत्वाच्या. बाबासाहेब आंबेडकर नाईला छातीवरती दगड ठेवून बाबासाहेबांना सह्या कराव्या लागल्या. कुठं कुठं करावं लागलं बघा. तुम्ही कराराची दादा गोष्ट नव्हती साधी. गोष्ट नव्हती साधी. गोष्ट नव्हती साधी. पडली पाया कस्तुरबा म्हणून वाचला गांधी. म्हणून वाचला गांधी. म्हणून वाचला गांधी. तुम्ही कराराची दादा गोष्ट नव्हती साधी. पडली पाया कस्तुरबा म्हणून वाचला गांधी. वाचला का नाही? अरे वाचला गांधी सहीमुळे कस्तुरबाची हर्षली. अरे वाचला गांधी सहीमुळे कस्तुरबाची हर्षली. पण तुझ्या एका सहीनं हे कुणी सांगणार नाही. मी म्हणाला डोक्यावरती बाबासाहेब आता सांगते शिवाजी महाराज पुढे मिळतात. हे कुणी सांगणार नाही. बाबासाहेब सह्या कुठं कुठं गेल्या. इथे महिलांची संख्या जास्त आहे. माता भगिनी ध्यान देऊ नका. हा अंतर तुमच्यासाठी आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी मंत्री पदाचा राजीनामा दिलेला तुमच्या महिलांसाठी फक्त तुम्हाला न्याय हक्क मिळवून यासाठी बाबासाहेबांनी काय केलंय बघा चलो मनोरूढी परंपरा नष्ट करण्यासाठी मांडलं हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी मनोरूढी परंपरा नष्ट करण्यासाठी मांडलं हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी अरे कोण बिलला केला विरोध अरे कोण बिलला झाला विरोध मंत्रिपदा ठोकर मारली दादा मी एका आमदारकीला लाचार होतो आम्हाला आमदारकी द्या मंत्रिपदाला मरेपर्यंत भांडतो आमच्या समाजाचं मतदान घ्या म्हणत तुम्हाला म्हणतात की नाही बाबासाहेब आंबेडकर माता भगिनी हिंदू कोड बिल मांडलं त्याला विरोध झाला तर मंत्रिपदाला लात माना एकमेव आंबेडकर ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून सांगणार मनोरूढी परंपरा नष्ट करण्यासाठी मांडलं हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी कोड बिलला केला विरोध मंत्रिपदा ठोकर मारली आणि तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली तिसरी सही काय करते नुसतं भाकरी लावलास बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं दिलं पण बाबासाहेब परिवाराला आपण काही दिलं नाही मतदान द्यायचे पाहिजे 2024 ला ते पण दिलं नाही सत्तेत यायला पाहिजे आतापर्यंत सत्तेत आपली लय माणसं बसले काय कामं केलं त्यांनी लय म्हणतो आपण सत्तेत आलो पाहिजे पुन्हा कोणाला वाटत सत्तेत आलो पाहिजे हात वरती करून सांगा बरं का 2 माणसाला वाटत सत्तेत आलो पाहिजे ते स्वाभिमानाने आलं पाहिजे कशाने आलं पाहिजे नुसतं आपण सत्य आलं पाहिजे मग भीक मागून यायचं का सत्तेत आम्हाला आमदारकी द्या आम्हाला सामाजिक न्याय मंत्री द्या आम्हाला मंत्री बनवा स्वाभिमानाने आलं पाहिजे का नाही आपल्या या पूर्वजांनी शून्यापासून जग निर्माण केलं आता तर आपण सक्षम झालो त्यांच्या आशीर्वादाने झालो की नाही मग आपलं मतदान असलं पाहिजे तसं आपला माणूस निवडून येतो स्वाभिमानी मतदान असलं पाहिजे नाही तर माझं गाणं होतं 2010 मी निवडणुकीला उभा होतो इलेक्शनला औरंगाबादला माझी आलं ते म्हणतो पैसे दे म्हणायचं लोक भरती उडून गेले भरती लोक काय जाहीरनामा करत असतात बघा मी रोडचं काम करेन गल्लीचं काम करेन आमदार म्हणतो मी हे बांधून देईन ते बांधून देईन बरोबर खासदारही म्हणतो हे बांधून देतो रस्ते म्हणतो मोठमोठाले हे आश्वासन असतात एक त्या जाहीरनामा म्हटले होतं त्या जाहीरनाम्यामध्ये मी एक गाणं लिहिलं होतं भीमा तुझा बाळ मी आज लाचार होताना पाहिला दारूच्या बाटलीसाठी मटणाच्या बोटीसाठी 100च्या नोटीसाठी विकताना पाहिला 2010 ला लिहिलेलं ना भीमा तुझा बाळ मी आज लाचार होताना पाहिला दारूच्या बाटलीसाठी मटणाच्या बोटीसाठी 100च्या नोटीसाठी विकताना पाहिला तुझ्या विचाराला गेलेस ऐक ना सराई लावून चालत नाही ना तुझ्या विचाराला गेले 8.5 तळे दारू पायी नोटी पायी बोटी पायी झुकले इथे बडे बडे गटाच्या गटारी तुझा बाळ मी सडताना पाहिला भीमा तुझा बाळ मी आज लाचार होताना पाहिला माता भगिनी बंधू भावांनो ध्यान देऊ नका या आंबेडकरांचे खूप मोठे उपकार आहेत ए भैया तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका नाही मी कार्यक्रम बंद करू का कार्यक्रम बंद करू का या बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठे उपकार आहेत त्यांच्या परिवाराला विसरू नका एवढी आशा बाळगतो त्यांच्या तिघा भावाने जर आता राजगृहात मनात आलं ना आता एक क्षणात 11 वाजत असतील या क्षणाला त्यांच्या मनात आलं की लाल दिव्यात मंत्रिपदाच्या गाड्यात राजगृहात समोर उभा करायचं तर आतापर्यंत त्यांच्या लाल दिव्याच्या 3 नाही 6 झाल्या असत्या किती झाल्या असत्या उभा त्यांच्या हाताला क्षणाला मनात येऊ द्या राजगृहात समोर 3 नव्हे तर 6 मंत्रिपदाच्या लाल दिव्याच्या गाड्या उभा राहतील पण ते स्वाभिमानी या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू लोक आहेत
तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी दिवसाची रात्र एकत्र करतायत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी माता भगिनी हिंदू कोडीला विरोध झाला तर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री पदाला त्याग केला. इतर एखादा ओबीसी समाजाचा माणूस असेल ऐकत असं ध्यान देऊ नये का? व्हीपी सिंग नावाच्या व्यक्ती सत्ता आली त्यावेळेस मायक्रो ओबीसी जे असतील त्या ओबीसी ध्यान देऊ नये का? मंडल आयोग लागू करून घेणारा ज्याचं नाव आहे बाळासाहेब आंबेडकर, या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ज्यांना आरक्षण मिळालं ओबीसी मायक्रो ओबीसीला ते मंडल आयोग लागू केलं व्हीपी सिंगच्या काळामध्ये, तेही आंबेडकरच होते. म्हणून सांगे माता भगिनी आंबेडकर कुटुंबाला विसरू नका. चलो तिसऱ्या साहेब काय केलं हे नोट बघितली आपण, नोट करून बघितली, हात वरती करून सांगा, इमानदारी सांगा. या नोटला काही वाचलं का आपण? त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय. ही आरबीआय संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. डॉक्टर वेल्डी कमिशनला परेशान करणारा माणूस ज्याचं नाव आहे जगातला एकमेव विद्वान ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची होती. म्हणून सांगणार डॉक्टर वेल्डी कमिशनला तूच चकित केले, तूच चकित केले, तूच चकित केले. बुद्धीने बुद्धीला तूच हरविले, तूच हरविले, तूच हरविले. डॉक्टर वेल्डी कमिशनला तूच चकित केले, बुद्धीने बुद्धीला तूच हरविले. आणि आरबीआयची संकल्पना भारतीय रिझर्व्ह बँक, अरे आरबीआयची संकल्पना अनमोल जगी ठरली. ठरली काय? अरे तुझ्या एका सहीनं, तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली. सगळ्या भारताच्या नागरिकांना सांगणार काय केलं बाबासाहेबांनी? संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, लोकशाही भारताला, लोकशाही भारताला. मिळे समान अधिकार प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला. संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, अरे संविधान रूपी दिली लोकशाही भारताला. मिळे समान अधिकार प्रत्येक नागरिकाला. या मेघानंदा पारी कोटी कुळे तो धारली. बाबासाहेब आंबेडकरांमुळे ज्यांची कोटी कुळं उधारली असेल ते वरती हात करतील. आता एकही माणूस हात खाली नसला पाहिजे. ज्यांची कोटी कुळं उधारली असेल त्यांचे हात वरती असतील. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्य ज्या सुखाचे दिवस झाले असतील ते हात वरती, दोन्ही हात असले पाहिजे. चला अरे मेघानंदा पारी बाबासाहेबांचा टाळ्या असताना वरती हात असला पाहिजे. चला अरे मेघानंदा पारी कोटी कुळे तू धारली. तुझ्या एका सहीनं रे जिंदगी, तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली. हिमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली, हिमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. तुझ्या एका सहीनं तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली. जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली, जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली, जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली. जिंदगी सुधारली रे जिंदगी सुधारली. तुझ्या एका सहीनं रे जिंदगी सुधारली. हे गाणं माझं 20 मार्चला माझ्या युट्यूब चॅनलवरती येणार आहे. तुम्ही मागच्या महिन्यामध्ये बघितलं चौदा नाम विस्तार ना भीम नावाचं मुकुंद म्हणून माझं गाणं फेमस झालं. असं एक गाणं ऐकवतो माता भगिनी, 2-2 लाईनी ऐकवतो महत्वाचे आहेत. हे तुम्ही आयुष्यात ऐकलं असेल ते गाणे गाण्याचा प्रयत्न करतो. बघा लहानपणी रमाईला ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. इकडे लक्ष ठेवा. लहानपणी रमाईचं नाव होतं भागीरथी. काय होतं? जरा जोरात बोला. काय होतं लहानपणी रमाईचं नाव? लहानपणी रमाईचं नाव होतं भागीरथी. नंतरची रमा. लहानपणीची भागी. ज्यावेळेस रमाईचं नाव रमा ठेवण्यात आलं त्यावेळेस रमाईला लहानपणी रामी म्हणायचे. काय म्हणायचे?
अरे ऐका रे, या आयुष्यात कोणीच सांगणार नाही, ध्यान देऊ नये का. मी तुम्हाला पहिले सांगितलं, आल्यानंतर गाणं गाणारा फक्त बुट चपला घालून नाचणारा गायक लोक इथे इथं आले. तर या भंतीजींमुळे चळवळीतली गायक लोक यायला लागले. नाही असं की बाकीच्या कलावंतांनी धिंगाणच करून सोडलाय. लहानपणी रमाईला राणी म्हणायचे. जसं जसं रमाईचं वय वाढत गेलं तसं रमा म्हणायला लागले. बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न झालं तर रमाईला बाबासाहेब काय म्हणायचे? रामू म्हणायचे. आणि आपण काय बोलतो? रमाई. बरोबर. ठीक आहे, तुमच्यासाठी जोरात टाळा. चला, हे नवीन 2 लाईन ऐकवतो बघा. हे सगळे गाणी मध्ये येणार आहेत म्हणून नवीन ऐकण्याचा प्रयत्न करतोय. लहानपणीची भागी होती, नंतरची रामी. लहानपणीची रामी, नंतरची रमा, नंतरची रामू आणि नंतरची रमाई. बघा, ध्यान देऊ नका. बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित राही. ही लाईन जर ऐकली कुठलंही सांगत, तुम्ही मला मरेपर्यंत आशीर्वाद द्या. बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित राही. रामी रमा रामू मी पाहिली रमाई, रामी रमा रामू मी पाहिली रमाई, रामी रमा रामू मी पाहिली रमाई. बालपणापासून जी दुःख शोषित राही, बालपणापासून जी दुःख शोषित राही. भागी रामी रमा रामू पाहिली रमाई, रामी रमा रामू मी पाहिली रमाई, रामी रमा रामू मी पाहिली रमाई. पाहिली रमाई मी पाहिली रमाई, पाहिली रमाई मी पाहिली रमाई, पाहिली रमाई मी पाहिली रमाई, पाहिली रमाई मी पाहिली रमाई. आपल्याला विचार, तुम्ही कोण आहात? आपण काय म्हणतो? बुद्ध आहे म्हणतो की नाही? आपल्या कोणी विचार, तुम्ही कोण आहेत? आपण काय म्हणतो? काय म्हणतो? बुद्ध म्हणतो. बघा, माणसं काय म्हणतात? बुद्ध. चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात. आपल्याला विचारलं तुम्ही कोणाला, आपण काय सांगतो? बुद्ध म्हणतो की नाही? मग आता ऐका. चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात. अरे चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, बुद्ध माणसात शोधू शुद्ध माणसात, बुद्ध माणसात शोधू शुद्ध माणसात, बुद्ध माणसात शोधू शुद्ध माणसात. चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, चला चला बुद्ध शोधू बुद्ध माणसात, बुद्ध माणसात शोधू शुद्ध माणसात, बुद्ध माणसात शोधू शुद्ध माणसात, बुद्ध माणसात शोधू शुद्ध माणसात. भीमा तुझा लेखणीचा. बाबासाहेब तुम्ही गेला, तुम्ही आम्हाला न्याय देण्यासाठी धडपड करायची, आम्हाला न्याय मिळवून द्यायचे. आज तुम्ही गेला, आम्ही पोरके झालो. पण तुमच्या परीने आमच्या पाठीची कोण भाई? ध्यान देऊ नका माता बहिणीनो. भीमा तुझ्या लेखणीचा दरारा कायम आहे, भीमा तुझ्या लेखणीचा दरारा कायम आहे, भीमा तुझ्या लेखणीचा दरारा कायम आहे. अरे संविधान रूपी तू आमच्या पाठी ठाम आहे, संविधान रूपी तू आमच्या पाठी ठाम आहे, संविधान रूपी तू
आमच्या पाठी ठाम आहे. जिथे अत्याचार आमच्यासाठी तूच लढे, आमच्यासाठी तूच लढे, तुझ्या पायी न्याय देण्या संविधान ही धडपडे, तुझ्या पायी धडे. जिथे अत्याचार आमच्यासाठी तूच लढे, तुझ्या परी न्याय देण्या संविधान ही धडपडे. प्रस्थापित मनूला कायद्याचा तू लगाम आहे, संविधान रूपी तू आमच्या पाठी ठाम आहे. बालपणापासून जी दुःख सोसित नाही, बालपणापासून जी दुःख सोसित नाही. भाग्यरामी रमा राम पाहिली रमाई, रामी पाहिली रमाई, पाहिली रमाई, पाहिली रमाई, पाहिली रमाई, पाहिली रमाई. पाहिली रमाई, पाहिली रमाई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या सर्वांच्या. रमाईचं गीत आणि त्यासोबतच या सुंदर अशा दोन माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लागील रवान, कुंकू लागील रवान, कुंकू लागील रवान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लागील रवान.
योगदान आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला